नागपूरमध्ये स्कूल बस आणि व्हॅनची धडक झाली आहे। मानकापूर उड्डाणपुलावर हा अपघात झाला आणि काही विद्यार्थी या अपघातात जखमी झाल्याची माहिती कळतेय। या अपघाताच्या घटनेने मुलांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। नागपूरमधून ही मोठी बातमी येते। मानकापूर उड्डाणपुलावर हा अपघात झालेला आहे आणि स्कूल बस आणि व्हॅनची धडक झाली आहे। या अपघातामध्ये काही विद्यार्थी होते, ते जखमी झाले असल्याचं कळतंय आणि या घटनेमुळे मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या व्हॅनचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झालेला आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। मानकापूर उड्डाणपुलावर हा अपघात झाला। काही विद्यार्थी या अपघातामध्ये जखमी झाले आणि या अपघातामुळे विद्यार्थी भयभीत झाल्याचं देखील कळतंय। स्कूल बस आणि व्हॅनची अपघात झालेला आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमर, मानकापूर उड्डाणपुलावर हा अपघात झालाय, व्हॅनच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालेला पाहायला मिळतोय। काय नेमके तपशील काय आहेत घटनेचे? सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय। दोन वेगवेगळ्या शाळेचे एक स्कूल व्हॅन आणि स्कूल बस होती आणि त्यांच्यात हा अपघात झाला। खरं तर त्या उड्डाणपुलावर काम सुरू असल्यामुळे एका बाजूचाच रस्ता सुरू होता आणि जी माहिती प्राथमिक मिळते त्याच्यामध्ये हे दोनपैकी एक चालक जो आहे तो गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा सगळा अपघात झालेला आहे। त्याच्यात जी छोटी स्कूल व्हॅन आहे त्या छोट्या स्कूल व्हॅनच्या समोरच्या भागात बरंच नुकसान झालं आहे आणि सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही, पण काही बालक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ते घाबरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आहे। एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे परत एकदा स्कूल व्हॅन चालक आणि बस चालक निष्काळजीपणे तर गाडी चालवत नाही का, त्यांचं पूर्ण RTO कडनी तपासणी होते का, हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ठीक, धन्यवाद अमर। दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्याबरोबर होते।